ओके, तर पुढचा क्वेश्चन आहे इंटिग्रेशन एक्स अपॉन अंडर रूट मध्ये एक्स प्लस टू. ठीक आहे. जर का इथं बघा थोडंसं डिनॉमिनेटरला बघा, डिनॉमिनेटर मध्ये अंडर रूट मध्ये एक्स प्लस टू आहे, म्हणजे एक प्रकारचं पॉलिनॉमियल आहे. अशा केसमध्ये काय करायचं, न्यूमरेटरला डिनॉमिनेटरचा जो भाग आहे तो ऍडजस्ट करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता बघा मी जर का इथं क्वेश्चन राईट केला आय इज इक्वल टू हे बघा, डिनॉमिनेटर काय आहे, डिनॉमिनेटरला एक्स प्लस टू आहे. ठीक आहे, डीएक्स आहे आणि वरती काय क्वेश्चन मध्ये ऑलरेडी एक्स आहे. मग मी काय करतो बघा इथं, की मला काय करायचं आहे की न्यूमरेटरला डिनॉमिनेटरचा भाग आणायचा आहे. एक्स प्लस टू आहे तर मी काय करतो, एक्स प्लस टू करतो आणि तो मायनस टू करतो. ओके, बघा प्लस टू मायनस टू गेलंच की, पण आपल्याला ते घालवायचं नाही, आपल्याला काहीतरी फॉर्मॅट ऍडजस्ट करायचा आहे. हा पॅटर्न लक्षात ठेवा. जर का खाली पॉलिनॉमियल आलं तर शक्यतो पॉलिनॉमियल ऍडजस्टमेंटचा भाग येतो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा मी काय काय करतो, जर का मी ह्याला असा ब्रॅकेट टाकला तर काय प्रॉब्लेम येणार आहे का बघा. जर का मी ह्याला असा ब्रॅकेट टाकला काय प्रॉब्लेम येणार आहे. ठीक, आणि ब्रॅकेट टाकून काय करणार बघा मी, तर आय इज इक्वल टू मी इंटिग्रेशन दोन ठिकाणी घेतो. ठीक आहे. आणि थोडस बघा इथं ए मायनस बी अपॉन सी कसं लिहिणार तुम्ही, ए बाय सी मायनस बी बाय सी असं लिहिणार. मग आता यातला ए कोण, बी कोण, सी कोण, हे बघा. मी जर का मी याला ए म्हणलं, याला मी बी म्हणलं आणि या सगळ्याला मी जर का सी म्हणलं तर ए बाय सी कोण येणार बघा, ए बाय सी त्या फॉर्म्युल्याप्रमाणे. तर ए बाय सी येणार एक्स प्लस टू अपॉन अंडर रूट एक्स प्लस टू. ठीक आहे. आणि हा डीएक्स याला घेऊन टाकला. मग जर का ए बाय सी वेगळा केला असेल तर हे जे मायनस आहे ना रेडवालं ते मध्ये येणार, बरोबर आहे. मग आता बी बाय सी काय येणार, हा टू आत गेला, अंडर रूट सी कोण हा एक्स प्लस टू आणि हे डीएक्स. आता पुढं जर का एखाद्या टर्मला मी कसं लिहू शकतो, एक्सला मी लिहू शकतोय रूट एक्स इंटू रूट एक्स. ओके, म्हणजे कुठल्याही टर्मला आपण त्या रूट मध्ये दोन वेळा लिहायचं. आता बघा जर का मी याला फोकस केलं तर मी काय करू शकतोय बघा, इथं जर का मी इथं असं केलं तर रूट एक्स प्लस टू इंटू रूट एक्स प्लस टू असं लिहिलं तर काय चालणार काय बघा, यस यस याप्रमाणे चालणार आहे. म्हणजे काय बघा इथं इंटिग्रेशन आहे, आय इज इक्वल टू आहे आणि अंडर रूट काय आहे, हे रूट एक्स प्लस टू डीएक्स आहे. आता ह्याला जर का मी ब्रॅकेट टाकला आणि ह्याला पण ब्रॅकेट टाकला आणि इव्हन ह्याला पण ब्रॅकेट टाकला तर काय झालं, यापैकी एक गेलं, काय राहिलं मायनस, हे टू बाहेर काढा, टू वन अपॉन रूट मध्ये एक्स प्लस टू डीएक्स. इथे पण क्लिअर आहे. आता बघा पुढच्या स्टेपला बघा मी काय करतो, आता पुढच्या स्टेपला थोडस बघा, यस. तर इथं बघा आय इज इक्वल टू, इथं काय राहिलं शिल्लक, हे राहिलं एक्स प्लस टू एक राहिलं, दोन्हीपैकी एक केलं एक राहिलं. त्याला लिहिताना कसं लिहितो मी, एक्स प्लस टू ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर रूट असल्यामुळे 1/2 लिहू शकतो, बरोबर. आणि दुसरी गोष्ट थोडंसं लक्ष द्या, मायनस इथं 2 लिहितोय आणि ह्याला मी कसं लिहितो बघा, 1 अपॉन इंटिग्रेशन लिहितो हे एक्स प्लस टू रेस टू 1/2. ठीक आहे. आता हे रेस टू 1/2 आहे, ते वरती गेल्यावर काय होणार, मायनस होणार, बरोबर आहे. मी काय करतो आता ह्याला की बघा इथं आय इज इक्वल टू याचं इंटिग्रेशन काय, तर फॉर्म्युला माहिती आहे, एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय असते, एक्स इंटू एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन आणि इथं डी बाय डी एक्स ऑफ जो कोण बेस आहे, तर बेस कोण आहे, एक्स आहे, या बेसचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करा. इथं समजते कुणाला बेसला मल्टिप्लाय करणार, या खालच्याला, किंवा एक्स रेस टू एन बाय एन प्लस वनला डिवाइड करायचा. तसं असेल तर हा एन कोण आहे, इथं एन आहे 1/2. माझा कसं करतो बघा, एक्स प्लस टू रेस टू 1/2 प्लस वन आणि अपॉन 1/2 प्लस वन बाय दिस फॉर्म्युला. आणि इथं काय लिहिणार, डी बाय डी एक्स ऑफ हे एक्स प्लस टू, एक्सचा काय येणार, एक्सचा 1 आणि 2 चा 0 यांची काय ऍडिशन आहे, म्हणजे काय झालं बघा 1 झालं, म्हणजे 1 इथं लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय, एकच. ठीक आहे, हे झालं. आता पुढे मायनस 2 मी ह्याला इंटिग्रेशनला असंच ठेवतो आणि हे एक्स एक फॉर्म्युला आहे बघा, 1 अपॉन ए रेस टू एम असेल तर मला हे ए रेस टू एम वरती घ्यायचं असेल तर फक्त पॉवर मध्ये काय करणार मी मायनस करणार, आणि जर का खाली मायनस असेल तर वरती प्लस करणार. तसं एक्स प्लस टू रेस टू 1/2 खाली मायनस आहे, वरती आल्यावर काय होणार आहे, एक्स प्लस टू रेस टू मायनस 1/2 डीएक्स. ओके, तर आता बघा परत पुढं, येस. तर बघा आय इज इक्वल टू इथे काय झालं, एक्स प्लस टू, ठीक आहे,
आता प्लस सी लिहिलेलं नाही कारण पूर्ण इंटिग्रेशन काढलेलं नाही, दोघांचे मिळून एकत्र लिहितो मी. एक्स प्लस टू इथं काय झालं बघा, 1+2+1 म्हणजे 3/2 हे ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे बघा की 2 1 जा 2, 2 + 1 3, 3/2 आणि खाली पण काय असणार 3/2 हे -2. इथे काय होणार बघा, आता हा परत कुठला फॉर्म्युला, परत हा फॉर्म्युला अप्लाय करा हा. ठीक आहे, तर काय होणार बघा तो फॉर्म्युला इथं होणार ब्रॅकेटमध्ये हे x+2^1/2+1 लिहितो बघा सगळ्या स्टेप प्रॉपर. ठीक आहे, सगळ्यांना समजायला पाहिजे, काही जणांना समजलं असेल तर डायरेक्ट करायचं बेस्टच आहे, पण सगळ्यांना समजायला पाहिजे म्हणून डिटेलिंग करतो. ठीक आहे, जसं प्रॅक्टिस होईल तसं बारीक सारीक गोष्टी स्किप करत चला. तर हा जो वरचा पॉवरचा भाग आहे तो खाली ॲज इट इज लिहून टाकायचा आणि प्लस याला मल्टिप्लाय काय करायचं, हा जो बेस आहे, कोण बेस आहे, याचा बेस x+2 आहे, मग असे काढलं x+2चं. x+2चं डेरिव्हेटिव्ह काय होते 1, तो 1 न मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही. आता बघा सगळे दोन्ही पण इंटिग्रेशन आपण काढलेले आहेत, म्हणजे इथं लिहितो मी +c. ठीक आहे, आता थोडंसं सिम्प्लिफिकेशन करा म्हणजे काम झालं आपलं. हे 2/3 बघा इथं काय असते, a/b/c म्हणजेच काय असते, ac/b असते. हा रेशो जर का खाली असेल तर सी वरती येते. हे बघा इथं रेशो खाली आहे म्हणजे काय करणार मी 2 × x+2^3/2/3 हे मायनस हे 2 ॲज इट इज. इथं काय होणार आहे बघा, इथं लिहिणार मी x+2^2 इथं काय झालं बघा -1/2 + 1, 2 1 जा 2, 2 - 1 किंवा 1 मधनं मायनस, हे बघा 1 मधनं हाफ गेला हाफ राहिला असं लक्षात ठेवा, किंवा 2 1 जा 2, 2 - 1 +1 1/2. येस, इथं राहिलं 1/2 आणि इथं काय राहिलं बघा, इथं खाली इथं पण तोच असणार 1/2. ठीक आहे, आणि हे +c म्हणजे काय झालं बघा पुढं i = हे जर का मी 2/3 असं साईडला लिहिलं चालते का बघा, येस चालते. x+2^3/2 मायनस आता हे परत हे बघा हे कुठली प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी b/c, c च्या ठिकाणी 2 आहे, याच्या ठिकाणी 2 आहे, 2 2 जा 4, 4 × x+2^1/2 प्लस c. आणि काय सिम्प्लिफिकेशन होते का बघा, आणि काय सिम्प्लिफिकेशन होत असेल तर ठीक, अदरवाईज हे आपलं फायनल आन्सर. ठीक.